वाटतंय की हा अन्याय होतोय। माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आपल्यासोबत आहे। धनराज वंजारी जी, तुमच्या काळामध्ये ज्यावेळेला पोलीस भरती होत होती त्यावेळेची टेक्नॉलॉजी वेगळी होती, त्यावेळेची भरती प्रक्रिया वेगळी होती, स्पर्धा त्यावेळेला असली तरी आज सारखं एकेका जागेसाठी हजारो हजारो विद्यार्थी ज्यावेळेला घराबाहेर पडतात, मात्र त्यांना घोर निराशेला सामोरं जावं लागतं। अनेक नियमांची पायमल्ली होत असल्याचा ज्यावेळेला भरतीसाठी असलेले हे उमेदवार विद्यार्थी करतात आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता होत नाही, अनेकांना प्राण गमवावे लागतात। कुठे सुधारणा आपल्याला सुचवावीशी वाटते यात? याची दखल विशाल खरं तर तातडीनं शासनाने आणि गृह मंत्रालयाने विशेषत्वाने घ्यायची आहे। आणि ही दखल एवढ्यासाठीच घ्यायची आहे की आजचा जो उद्रेक दिसतोय बीड मधला, मालाड मधला, तर तुझा संवाददाता बोलत होता, काही विद्यार्थी बोलत होते, तर शासनाने हे प्राथमिकतेने लक्षात घ्यावं की तरुणांमध्ये जो बेरोजगारी बद्दलचा असंतोष आहे आणि ज्या पद्धतीनं हे तरुण आता बोलायला लागलेले आहेत, तर हा असंतोष त्यांच्या मनातला जो आक्रोश आहे तो कुठेतरी शमवण्यासाठी एक वेगळी यंत्रणा किंवा एक कंप्लेंट रिड्रेसल ज्याला म्हणता येईल, अशा प्रकारचं तातडीने शासनाने हे करावं। आता ही जी व्यवस्था आहे, कंप्लेंट कोणाची असेल, कोणाला काही ऑब्जेक्शन असेल तर त्याचे ग्रीव्हन्सेस तो देऊ शकतो, रायटिंग मध्ये देऊ शकतो। या प्रक्रियेचं जर खरं सर्क्युलर बघितलं आणि त्याचे सगळे नियम, अटी, शर्ती सगळ्या बघितल्या तर फार क्लिअर आहे, त्याच्यामध्ये कुठलेही असं जसं अमानवीय काही गोष्टी आहे तसं कुठेही नाही। आणि असं असेल तर तुम्ही वरिष्ठांना कळवू शकता। बरं, पण मग वरिष्ठांचा दबाव असल्याचा या विद्यार्थ्यांचा आरोप आहे। कुठे जावं या विद्यार्थ्यांनी? नाही, ते अर्ज करू शकतात। वरिष्ठांना, जो मुख्यालयाचा डेप्युटी कमिशनर असतो तो याचा प्रमुख असतो, त्याच्याकडे ते अर्ज करू शकतात। जसं मालाडचं आहे, मालाडचे जे डीसीपी असतील LA चे, त्यांना ते अर्ज करू शकतात। ते त्याच्यावर बघतात, चौकशी करतात आणि त्याचा अंदाज घेऊन ते खरोखर जर त्याच्यावर काही अन्याय झाला असेल तर त्या पद्धतीने एखाद्या वेळी त्याला परत चान्स सुद्धा दिला जाऊ शकतो। 2010, 11 आणि 12 या तिन्ही वर्षी 12,000 विद्यार्थी आम्ही स्पर्धक पोलीस भरतीमध्ये भरती करून घेतले। नायगाव मुख्यालयाला मी मुख्यालय एसीपी म्हणून काम करत होतो, तेव्हा डीसीपी होते माझे मनोज लोहिया। त्यावेळी जे सर्क्युलर्स तयार झाले होते आणि जे लोक आता तिथे टायमिंगचं काही प्रॉब्लेम उपस्थित केले विद्यार्थ्यांनी, स्पर्धकांनी, त्या टायमिंग बद्दल किंवा एकंदर प्रक्रियेबद्दल जी लोक फिजिकली हँडल करतात या कंडक्ट करण्यासाठी स्पर्धा, त्यांना विशेषत्वाने वर्ग घेऊन सगळ्या बाबी नीट समजावून दिल्या जातात। आता एक प्रमुख ऑब्जेक्शन मला इथं दिसतं बीडमध्ये आणि इतर असतं की 6 वाजता सकाळी बोलवतात आणि दुपारी धावायला लावतात। आता याच्यामध्ये कसं आहे की 6 वाजता बोलवतात म्हणजे तो रोल कॉल अटेंडन्स असतो, किती विद्यार्थी आज आहे आणि त्याने किती तुकड्यामध्ये आपल्याला डिव्हाइड करायचं आहे आणि कुठे कुठे पाठवायचं आहे। 4 स्पर्धा असतात, एक रनिंग असते, गोळाफेक, लांब उडी आणि एक तुमचं पुलअप्स। तर या चारही मध्ये विभागणी करण्यासाठी हा वेळ लागतो। आणि असं नाही की समजा आता तो सकाळचं एक झालं, रनिंग झालं असेल किंवा गोळाफेक झाला असेल तर त्याला लगेच रनिंगला देतात। तो एक राऊंड मध्ये, सर्कल मध्ये त्याचा वेळ येतो, मध्ये विश्रांतीला वेळ असतो। प्रत्येक प्रशिक्षण सेंटरवर शेड आहेत, आपल्याला काही दिसतात, टेंट आहे, तिथे जाऊन हे विद्यार्थी विश्रांती घेऊ शकतात। आता लाखोच्या संख्येने स्पर्धक जिथे असतील आणि त्याच्यातले काही हजार सिलेक्ट करायचे असतील तर प्रत्येक ठिकाणी गैरसोय एक थोड्या प्रमाणात तरी अपेक्षित आहे, कारण क्राऊड एवढा असतो आणि बाकीच्या कंडिशनिंग ज्या असतात त्या जरा निक्षून बघायला पाहिजे। इथे पण थोडं लक्ष द्यायला पाहिजे। एक बाब अजून एक आहे की टायमर मध्ये सिम आणि याच्यामध्ये जे झालेलं आहे त्याच्यामध्ये मला प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात येते की हे विद्यार्थी ज्या प्रशिक्षण वर्गामध्ये जातात आणि तिकडे प्रशिक्षण घेतात, तिकडे यांचं टायमिंग ठरतं आणि त्याला एक ते ब्लॉक त्याच्या माइंड मध्ये असतो की नाही, मी एवढ्या सेकंदामध्ये एवढं अंतर धावतोच। आता इथे काय होतं की सिस्टीम बदललेली आहे, म्हणजे टायमर घेतला आणि व्हिसलवर जर वाजवलं तर त्याचं टायमिंग कमी झालं असं त्याला सांगायचं, म्हणजे टायमिंग वाढलं म्हणजे मार्क कमी झाले असं त्याला जे ऑब्जेक्शन आहे। तर हे मार्क कमी त्याचे फक्त एकट्याचे झालेले नाहीये, एखादी जर अशी प्रणाली असेल आणि सगळेच जण त्या प्रणालीमध्ये धावणार असतील तर शेवटी मेरिटवरती सिलेक्शन आहे।
तुमच्या बाजूला असलेला त्यालाही तीच घड्याळ वापरली असतील टायमर, तर एकंदर याच्यावर ऑब्जेक्शन घेण्याचा म्हणजे हे नाही, पण तरीही ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात. बरं, त्यांच्या नक्की. ऑब्जेक्शनावर नेटोपाट चौकशी होते, हे मी सांगतो माझ्या अनुभवातून. इतपर ही व्यवस्था अजून जास्त कशी आपल्याला निर्मळ आणि चांगली सुनियोजित करता येईल याचा विचार मात्र शासनाने तातडीने करायचा आहे. नक्कीच शासनाने हे सगळं करायलाच हवं. जाता सागरजी, मला आपल्याला विचारायचं आहे, साधारणतः महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यावेळेला भरती सुरू आहे. किती विद्यार्थी तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत किंवा किती विद्यार्थ्यांच्या साधारणतः याच समस्या आहेत, ज्या समस्यांचं समाधान कुठेतरी भरती प्रक्रियेच्या बाबतीतल्या थोड्याफार सुधारणा करून करण्यात यावं असं तुम्हाला वाटतं? अगदी थोडक्यात.